500पेक्षा अधिक विद्यार्थिनींना आज सुधा सितारा सुदर्शनच्या वतीने हा जो उपक्रम दरवर्षी राबवला जातो त्याच्यातून त्यांना आज लाभ देण्यात आला। मी खरं तर सुदर्शनचे त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन आहे यांचे आभार मानेन की त्यांनी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम 2020-21 मध्ये सुरू केला। सुरुवात ही 25 विद्यार्थिनींपासून झाली आणि आज जवळपास हे 500 विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे रायगड जिल्ह्यातल्या। त्याच्यामुळे व्यवस्थापनाला मी शुभेच्छा देईन। ज्या त्यांच्या जे वरिष्ठ पदावर असणारे त्यांचे आणि सुदर्शनमध्ये असणारे जे सगळा त्यांचा स्टाफ आहे एम्प्लॉईज आहेत त्यांचे मी या निमित्ताने आभार मानेन, कारण ते डोनर म्हणून पुढे आले आणि त्यातून हा उपक्रम हा सुदर्शनच्या वतीने CSR आणि सुदर्शनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतोय। ज्या मुलींना स्कॉलरशिप मिळाले त्यांच्या सगळ्या शाळांना आणि मुलींना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। आपण महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री आहात आणि एकूणच सर्वच घटकाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याची काही संकल्पना आहे का? हा उपक्रम हा सुदर्शनचे CSR फंड आणि त्यांच्या एम्प्लॉईजकडून राबवला जात असतो। राज्य शासनाच्या या संदर्भातले विविध योजना आहेत ज्याच्यामध्ये गरीब घटकातील ज्या मुली असतील त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च तंत्र शिक्षण विभागाची त्या संदर्भातली योजना आहे। त्याचबरोबर महिलांसाठी मुलींसाठी मुलांसाठी जे वेगवेगळ्या समाज घटकातून किंवा आर्थिक दुर्बल क्षेत्रातून येतात यांच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत त्या आणखीन प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी शासनाचा नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहील। काही सध्या IT क्षेत्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि काल नाशिकमध्ये घडलेले विषय गोपीचंद पडळकर असल्या किंवा इतर मान्यवरांनी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याचा नाशिकमध्ये घडलेली घटनेला आपण कसं वाटतं? कुठली नाशिकमध्ये महिला IT क्षेत्रामध्ये पण महिला सुरक्षित नाही IT क्षेत्रामध्ये कंपनी बरं नाही या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही, पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासन सुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल। आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा IT क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील। काही अशोक खरात प्रकरणातील ज्या काही पीडित महिला आहेत त्या महिलांचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत, ज्या वेगाने व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळं त्यांचं आयुष्य संसार उद्ध्वस्त होऊ शकतं, काय आव्हान असेल? नाही, खरं तर माझं आपल्या माध्यमातून सगळ्याच नागरिकांना आव्हान असेल की अशा पद्धतीच्या व्हिडिओजला कोणी प्रोत्साहन देऊ नये। आपल्याकडे जर ते त्या पद्धतीने आले असतील तर त्याची रीतसर तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये करावी आणि आपल्याकडून ते दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता एक नागरिक म्हणून आपण पहिलं घेणं आहे। मी सुरुवातीपासूनच या भूमिकेवर ठाम राहिली की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिला ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं हा अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्यांना न्याय मिळण्याचा आहे आणि त्यासाठी शासन सर्वच पद्धतीनं निश्चितपणाने ती कारवाई करत आहे। एक महिला अधिकारी ही त्याची एक प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा जर आणखीन महिलांना त्या संदर्भामध्ये पीडित महिलांना त्या संदर्भामध्ये जर पोलिसांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी पुढे यावं। त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सगळी खबरदारी ही घेईल। कुठल्या ज्या साईट्स असतील कुठल्या ज्या प्लॅटफॉर्म असतील ज्याच्यावरून हे व्हिडिओ त्या ठिकाणी स्प्रेड केले जात आहेत त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभागाच्या वतीने कडक कारवाई ही करण्याची सुरुवात ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार झालेली आहे। लाडक्या बहिणीविषयी सध्या KYC एप्रिलपर्यंत आपण मुलं वाढवलेली आहेत पण बऱ्याच ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम होतो, KYC होत नाही, याकडे आपण कसं? नाही, खरं तर याची सुरुवात KYCच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली। पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती, त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली, त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे। अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी KYCच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या
त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे KYCची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच KYC ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचा KYC होत नाही. त्यांच्याकडे एप्रिल नाही आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या KYCच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं. आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे. त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. ताई सुनेत्राताई पवार यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी की जर अजितदादांचा गुन्हा दाखल झाला तर आम्ही तत्काळ ही मागे घेतो. ही कोंडी आहे का महायुती सरकारकडे? खरं तर अजितदादांचं अपघाती दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्या काही शंका कुशंका व्यक्त करण्यात आल्या एक कार्यकर्ता म्हणून आमच्याही सगळ्यांची त्या संदर्भामध्ये नेहमीच भूमिका राहिली की घात असेल किंवा अपघात असेल त्याची स्पष्टता ही त्या ठिकाणी चौकशीच्या आधारे आली पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकींनी शपथ घेतल्यानंतर पहिलं पत्र जर त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांना कुठलं दिलं असेल तर ते CBIच्या कडून किंवा CIDच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी ह्या पद्धतीनं होतं आणि त्याला अनुसरून CBIची चौकशी सुरू झाली. त्याच्या आधी सुद्धा 28 जानेवारी रोजी ही घटना दुर्दैवी घडली. 29 जानेवारीला मेलद्वारे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः केंद्राच्या सगळ्या यंत्रणांसोबत त्या संदर्भामध्ये संवाद करून त्यांना त्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडनं विनंती केली की जेवढ्या सगळ्या यंत्रणा आहेत या माध्यमातून या संदर्भामधली जी काही चौकशी आहे ही व्हावी. आमचा प्रामुख्याने ही मागणी आमची सुद्धा राहिली. विरोधकांनी केली मग काँग्रेस असो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही लोकप्रतिनिधी असो यांनी त्या संदर्भातली मागणी केली. साधारणपणे अजितदादांचे संबंध हे राज्याच्या सर्वच पक्षाच्या नेते मंडळींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून राहिले. 35-40 वर्ष त्यांनी राज्यामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि यातून आमच्या सगळ्यांची एक भावना आहे की त्यांच्या या संबंध अपघाताची चौकशी ही व्हावी आणि सगळ्या ज्या एजन्सीज त्या संदर्भातल्या चौकशी करत आहेत त्याच्यातला जो अंतिम अहवाल आहे हा त्यातल्याच एका सिनियर एक्सपिरियन्स्ड ज्यांना या एव्हिएशन किंवा या अपघातांच्या देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर जे होतात या संदर्भातला ज्यांना अनुभव आहे त्या ऑफिसरनी या संदर्भातला एक अहवाल हा राज्याच्या जनतेच्या पुढे आमच्या सर्वांसमोर मांडावा. याचं उत्तर जेवढी चौकशी झाली त्या संदर्भातलं एक सविस्तर उत्तर विधिमंडळातील सभागृहामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आणि या संबंध चौकशीमध्ये कुठेही कणभरही कुचराई होणार नाही, कुठेही दुर्लक्ष होणार नाही हे राज्य शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा संबंध राज्याच्या जनतेसमोर हे विधिमंडळातल्या त्यांच्या अंतिम दिवसाच्या उत्तरातून मांडली. त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाची जी भावना आहे की त्या संदर्भातली कडक कारवाई केली जावी हीच भावना एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा आहे. त्यामुळे पोटनिवडणूक हा एक भाग आणि हा अपघात आणि या संदर्भातली चौकशी हा एक भाग. आम्ही आमच्या सर्व नेते मंडळींनी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठांकडे एक विनंती केलेली आहे की काँग्रेस पक्षासोबत आदरणीय अजितदादांनी अनेक वर्ष काम केलं. 99 म्हणजे अगदी 92 पासून ते खासदार झाल्यापासून राज्यमंत्री असताना सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं.
99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि 99 पासून 2014 पर्यंत हे आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा एक मंत्री म्हणून सुद्धा काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत दादांनी काम केलं. 2019 पासून ते 2022 पर्यंत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून ते होते, विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा ते होते. त्याच्यामुळे गेल्या 30-35 वर्षापासून सर्वच पक्षांसोबत जे अजितदादांचे अतिशय मित्रत्वाचे आणि सहकार्याचे संबंध राहिले, त्यातून आम्ही ही विनंती काँग्रेस पक्षाला आमची कार्यकर्ता म्हणून सुद्धा राहील आणि त्या विनंतीला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ हे त्या विनंतीचा मान ठेवतील असा आजही आम्हाला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे. अजितदादांच्या अपघाताचा FIR आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झाला असता तर कदाचित त्याला अधिक तपासाला वेग आला असता का? आणि छोट्या छोट्या अपघाताचे जर बघितले तर गुन्हे दाखल होतात. या अपघातामध्ये खरं तर या संदर्भामध्ये अनेक संभ्रम हे निर्माण करण्यात आलेले होते. त्याचं सविस्तर उत्तर जर आपण ऐकलं असेल तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे. FIR करण्यामध्ये कुठेही कुचराई ही त्या ठिकाणी होत नाही, पण या संदर्भातली सविस्तर चौकशी होऊन त्याची शहानिशा होऊन त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल. ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे इतक्या पोटतिडकीने सांगतात त्यावेळेला आमच्या सगळ्यांचे सुद्धा दादांसोबत गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध राहिलेले आहेत आणि ज्या राज्याचे आदरणीय दादा सुपुत्र आहेत ते राज्य हे दादांच्या दुर्दैवी अपघात असेल, घात असेल, जेही काय असेल याबद्दल कुठेही कुचराई करणार नाही याची एक नागरिक म्हणून एक निश्चितपणाने मला खात्री आहे. त्याच्यामुळे जेही काही असेल ते राज्याच्या जनतेच्या समोर आपल्या सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला राज्याचे सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे. दादांनी एवढं पक्ष वाढवला असताना पोटनिवडणुकीची सुमित्रा पवारसाठी कोण लावायची वेळ येते काँग्रेसकडे हा? खरं तर माझ्या माहितीनुसार आदरणीय सुनेत्रा काकींनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे जे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आहेत सकपाळजी यांच्यासोबत त्यांनी संपर्क केला. आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील यांनी सुद्धा खारगे साहेबांना संपर्क करण्याचा प्रयत्न जवळपास 3-4 दिवस केला. त्यातून त्यांना जे काही असेल तर त्या संदर्भातलं उत्तर ते दोघं जास्ती पद्धतीनं देऊ शकतील. पण काँग्रेसचे अनेक आजही नेते मंडळी राज्यामध्ये आहेत, देशपातळीवर आहेत, ज्यांच्यासोबत आदरणीय दादांचे अतिशय सलोख्याचे संबंध राहिले आणि त्यातून आमची ही विनंती राहील. आणि या राज्याची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे आणि त्या परंपरेला अनुसरून ही पोटनिवडणूक व्हावी अशीच आमची एक माफक अपेक्षा आणि इच्छा आहे. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते या आमच्या विनंतीचा मान ठेवतील आणि शेवटी जी काही आपली राजकीय परंपरा आहे ही सर्व पक्ष मिळून, मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे असतील, मनसेचे आदरणीय राज ठाकरे साहेबांचे असतील, या सर्व मंडळींसोबत सुद्धा, या नेते मंडळींसोबत सुद्धा आमच्या पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी संपर्क केला. त्यांनी एक त्यांची भूमिका त्या निमित्ताने घेतली. आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी पहिल्याच दिवशी जाहीर केलं की त्यांचा पक्ष खरं तर इथे गेल्या वेळेला दादांच्या विरोधात त्यांच्या पक्षाचे उमेदवार होते, पण या वेळेला या सबंध परिस्थितीमध्ये ते पक्षाचा उमेदवार देणार नाहीत आणि त्यांनी या संदर्भातली भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली. त्यामुळे त्यांचेही मी या निमित्ताने आभार मानेन. पण पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी पुढाकार घ्यावा अशी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा अजितदादांची कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी शेवट झाले त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महायुतीचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा काकी या योग्य वेळी निर्णय घेतील. रायगड जिल्ह्यावर निधीच्या बाबतीत इतर कुठल्याही बाबतीत दुर्लक्ष होणार नाही, अन्याय होणार नाही याची खबरदारी याआधी सुद्धा तिन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. ज्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणून आमचे नेते अजितदादांनी सुद्धा त्यांच्याकडे ज्या वेळेला अर्थ व नियोजन खातं होतं त्यावेळेला सुद्धा झुकतं माप त्यांनी रायगड जिल्ह्याला दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्री नाही म्हणून जिल्ह्यावर कुठलाही अन्याय हा होणार नाही याची दक्षता महायुतीच्या नेते मंडळींनी घेतलेली आहे. काही दादा गेल्यापासून प्रत्येक कुटुंबाला कुठून टार्गेट केलं जातं, आपण कसं बघताय काय सांगत नाही? जमाने असतील किंवा मी कोणाच्याही नावाचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही. तटकरे कुटुंबाचे आदरणीय अजितदादांसोबत संबंध म्हणजे
त्यांच्या कुटुंबासोबत आणि त्याचबरोबर एकत्रित असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील यांच्यासोबत अतिशय आम्ही समन्वयाने तटकरे कुटुंबानी त्यांचे त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम केलं. अजितदादांच्या पक्षाचं ज्या वेळेला 2023मध्ये ज्या वेळेला पक्ष दोन्ही वेगवेगळ्या मार्गाने गेले त्यावेळेला दादांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं. गेल्या 30-35 वर्षापासून आदरणीय अजितदादांसोबत सुनील तटकरे साहेबांचे एक घनिष्ठ सहकारी म्हणून, मित्र म्हणून संबंध राहिले. पुढेही ते त्या पद्धतीनं आम्ही एक कार्यकर्ता म्हणून राहणार. कोणाला पटो अथवा न पटो, आदरणीय सुनेत्रा काकी त्यांच्या संबंध परिवारासोबत तटकरे कुटुंब किंवा मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेच त्यांच्यासोबत ठाम पद्धतीनं उभे आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्या वतीनं जो काही खारीचा वाटा उचलायचा असेल तो आम्ही निश्चितपणाने सातत्याने उचलत राहू.